नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर हो, आज नवीन चेहरा तुम्हाला पाहायला भेटला असेल आणि आज काय सांगायचं आहे मला, तर मला खरंच आज सांगायचं उद्दिष्ट माझं हे आहे की जेव्हा मराठी माणूस एका उद्योगधंद्यामध्ये किंवा व्यवसायामध्ये पडतो, तेव्हा तिथे व्यवसायामध्ये टिकून राहणं, त्याचबरोबर तो व्यवसाय म्हणजे त्या व्यवसाय करायला सुरुवात करणं हे खूप मराठी माणसासाठी कठीण असतं. तर असाच एक व्यवसाय चालू केला आहे, तो म्हणजे माझ्या बाजूलाच राहतो हा तेजस. त्याने स्वतःचा व्यवसाय चालू केला आहे, तोही घरगुती जेवणाचा. घरगुती जेवण स्वतः तो घरी बनवतो आणि आमच्या इथेच एक स्टॉल लावला आहे, महाराष्ट्रीयन तडका. तिथे ते जेवण दिलं जातं. तर इथे टिफिनची सुद्धा सुविधा आहे. जर भांडूपमध्ये शिवाजी तलावच्या इथे आसपास राहणारी खूप पब्लिक असतील तर त्यांनी नक्कीच ह्या स्टॉलचा लाभ घ्यावा, कारण हे घरगुती पद्धतीने बनवलेलं जेवण. बाहेर कुठेही आपण हॉटेलमध्ये गेलो तरीसुद्धा तिथे भेसळ ही असतेच, पण हे विदाऊट सोडा किंवा आपल्या शरीरासाठी चांगलं असणारे हे जेवण तुम्ही नक्कीच त्याचा लाभ घेऊ शकता. तर शिवाजी तलावच्या इथेच आहे. मी खाली ॲड्रेस नमूद करते. घरी गेल्यानंतर म्हणजे मी आज 4 ते 6 वाजेपर्यंत तो काय करतोय हे नक्कीच बघत होती. त्याच्यानंतर घरी गेली आणि ह्या दोघींचा डान्स चालला होता. आरवीसुद्धा आली होती खूप दिवसांनी. आरवीला इथे आल्यानंतर खूप छान वाटतं, खूप खुश होते ती, कारण घरी कोणच नसतं. आणि बघा एन्जॉय कशी करते तिथे. त्याचबरोबर आज आम्ही घरीच बनवली होती, ती म्हणजे मिसळ. तर कसा वाटला मिनी व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.